दगडा पलटी बिलटी करायला येतात पोरं. आम्ही पण येत आहो गणपतीला. आता चिखल आहे ना, असं खाज उठायला लागले. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये. मी आलेलो काल गावी आपल्या आसूदमध्ये. आमच्या इकडची भात लावणी अजून बाकी आहे. आमच्याकडे खूप लेट भात लावणी होती आहे. रुजलेलाच नव्हता. डबल पेरणी केलेली आमच्या इकडं. सो इथंसुद्धा शेतावर भात लावणी करायची बाकी आहे. अजून माणसं आलेत नाही, पण आम्ही जातो आहे आमच्या चोंड्याच्या इकडं. आमच्या इथं क्षेत्रफळ आहे जो अन्नपूर्णा म्हणतो आम्ही त्या एरियाला. अन्नपूर्णा म्हातारी लोक म्हणतात. तर त्या शेतात जायचं आहे. आलो की जरा बरं वाटतं. गेल्या वर्षी नव्हतो, पण ह्या वर्षी मुद्दामून आलो जरा, कारण शेतीचा सराव थोडाफार तरी असावा. नंतरला त्या गोष्टीचा खूप पस्तावा होतो, पण शेती थोडीफार तरी त्या गोष्टीचा सराव असावा. कारण जुनेजांची माणसं आहेत, त्यांच्याकडून शेती कशी करावी, काय करावं, लावणी कशी लावतात, नागर कसा धरतात, नागराचा फाल कसा धरतात. सो त्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. आमच्या गायची मजा आहे आता. तिला हिरवगार मस्त आता खायला मिळेल. आणि इकडं हे सगळं आमचे चोंड आहेत. इकडंसुद्धा माणसं आज येतील लावायला. इथं विहीर आहे. इथं आहे ना, आम्ही गोविंदा खेळायचो ना, गोविंदा नाचायला, तेव्हा आमची जुनी माणसं आहेत ना, इथं विहिरीत उडी मारायचे. आता बंद केलं. धसल म्हणून विहीर. आता कोण जास्त पोहायला पण नाही जात आणि आम्हाला पाठवत पण नाही, जो शिव्या घालतात. हा पर्याय बारका. इथं ना पहिला खड्डा असायचा आणि नागरकीला बैल आणि रेड असलं ना की इथून आम्ही इथं धुवायला आणायचो संध्याकाळी. मग आम्ही पण पोहायला मिळायचं आम्हाला पण. दापोली हरणाई रोड समोर जातो हरणाईला. या साईडला आंबोली गाव आहे आणि खाली आपल्याला शेतावर जायचं आहे. बघा आता तिकडचा आमचा जो राहिला आहे, हा इकडचा झाला करून. तिकडं काका बघा, पर्याचं पाणी पूर्ण ह्या साईडला घेऊन येतं आहे, कारण पाणी नाही. तिकडचं पर्याचं पाणी इकडं उलाटला तरच पाणी येतो. तर इकडं सगळं भात लावून झालेलं आहे. ते तिकडचे शेवटचे 2 चोंडे आहेत ना, ते आपले आहेत. आमच्या दापोली तालुक्यात ह्या शेतांना चोंडे म्हणतात. इकडं संगमेश्वर, रत्नागिरी साईडला मळे किंवा दले म्हणतात. आपल्या इकडचे दापोलीकडच्या पट्ट्यामध्ये भात म्हणजे चोंडे आहेत ना, हे खूप मोठे मोठे असतात. जसं उत्तरे साईडला दापोली, मंडणगड, नंतर माणगाव, श्रीवर्धन, तिकडं मोठे मोठे असे चोंडे यायला सुरुवात लावतात. आणि आता हे बघा, इकडं आव्हान काढलेलं आहे थोडासा, आणि काल काढलेला असेल तर आता त्याच्यावर दगड ठेवलेला आहे. कारण इकडं ना पाणी येतो, हाऊर येतो. पाऊस जास्त पडला की पलीकडं नदी आहे, पूर्ण वाहून जातो. इकडं काढलेलं आहे. ही दाढ आहे. ही दाढ पूर्ण दाढीचं आव्हान काढायचा आणि त्याच्यानंतरला मग भात लावायला सुरुवात करायची. हा एक मोठा चोंडा आमचा, हा एक मोठा चोंडा आमचा. हे असे चोंडे आहेत. केवढा मोठा चोंडा आहे. सो ह्या चोंड्याचे तिकडे रत्नागिरी पट्ट्यात 5-6 दले होतील, भरपूर होतील. तिकडे फिरलो आहे ना रत्नागिरी पट्ट्यात, संगमेश्वर पट्ट्यात, तर तिकडच्या शेतांची पण माहिती मिळाली. सो बाहेर फिरलो की ह्या सगळ्या होतं. इकडे बघा, हे आजोबा होते ना माझे, तेव्हा हे सुरूची झाडं लावलेलं. हा एक सुरू इथं आहे, तिकडे 3 सुरू आहेत. अजून एक फणसाचं झाड लावायचं आहे. ह्या शेतात पाणी आणण्यासाठी तिकडनं सगळा वनं फिरवायला लागतात. तिकडच्या शेताडीतनं पर्यातनं पाणी पलटी करायचं असेल तर इकडं काका करतोय. पाऊस कमी असला, पाणी नसला की हा असा पर्याचा पाणी घ्यायला लागतो. हा इकडनं पर्याचा पाणी येतो आहे, पलीकडं पर्या आहे. तर असा वन करत करत मग त्या साईडला जायला लागतं. तर हा पाणी त्या चोंड्यात आता जाईल. थोड्या वेळाने तिकडं पाणी भरेल पूर्ण. आता इकडनं सगळा झिरपतो पाणी खाली आणि तो ह्या साईडला बाहेर पडतो. माणसा नाही येणार आहे. ते सांगितलं ते ह्या बँडवर कटिंग नको करू म्हणून. पाऊस चालू झालेला आहे, रिमझिम रिमझिम. आणि तिकडे ट्रॅक्टर चालू झालेला आहे. इकडची दाढ काढायची आहेत आणि याला आम्ही आवणं बोलतो.
तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा. या साईडला बसनी कुदला सगळा ठेवलेला आहे, त्यातला घेतो आणि गाडीत आव्हान काढायला जातो. कारण आता बायका येतील थोड्या वेळात. आत्ता वाजलेत सकाळचे 7:30 पावणे 8. बायका 8:30पर्यंत येतील. मग घरातलं काम वगैरे सगळं आटपून येतील. डाले करणी आहेत, काय काकी पण येईल. हा जरा मोबाईलसाठी बरं आहे, हा घेऊन जातो. सकाळचे वाजले आता 10:30. हे 2 चोंड्याला ट्रॅक्टर चालवून झाला आहे. सगळ्या तिकडे लेडीज पण आल्यात आव्हान काढायला. काकीने नाश्ता घेऊन आल्यात, ते जरा नाश्ता करतो इकडं. काय आहे काय माहिती. कारण बऱ्याच दिवसांनी असं शेतावरचं जेवण जेवणार आहे. नाही म्हणता आव्हान काढून झालेलं आहे. झालंय करून, आता या दाढीवर करायला आलो. अर्धा पाऊण तास ट्रॅक्टर चालवला, पाय बी धरलं. तोपर्यंत हा भात लावून पण झालं. इकडचा चोंडा पाय बघा कसे झालेत. लेडीज लोकांनी अर्ध्या तासात हा सगळा लावून घेतला भात. म्हणजे तासाभरात दोन्ही पण तोंडे लावून टाकतील. या साईडला भात लावणी चालू आहे. आम्ही ट्रॅक्टर घेऊन दुसऱ्या शेतात आता जात आहोत, कारण तिकडं नागरकी करायची आहे. तिकडं लेडीज लोक लावून येतील परत त्या शेतात. आता आम्ही जातोय खलाटीमध्ये. अक्का मालवणीच झाली जो. हा बघा मजा येते, पण असे चिखलात जरा गावठी बनायला. गावठीच आहे, अजून गावठी बनायचा. चपला पण नाही पाय. आता ह्या शेताडीत नागरायचा आहे. ही बोललो ना तुम्हाला, सकाळी आलो मी याच रस्त्याने. ती ही आपली शेत आहे, पाणथळ जागा आहे, पुरा चिखलवणी होईल. आणि मी आता उभा आहे ना, अख्खा ही फॅक्टरी बुडते. एवढं पाणी येतं इथं, समुद्रासारखा पाणी होतो पूर्ण. तिकडचा तो घर आहे ना, तो पण बुडतो. टेंगायला झाला आहे पाय, टेंगावलेत पूर्ण. हा बघा केवढा पाणतली आहे सध्या. आता तो आणि इकडचा आणि तो चोंडे असे नागरायचे आहेत. आता पावसाळभर रात्रीच्या खांडीवर किरवी असतात. दगडा पलटी करायला येतात पोरं. आम्ही पण येत आहो गणपतीला. आता चिखल आहे ना, असं खाज उठायला लागले. पाय बघ कसे गोरे झाले. साबणाचा चिखल, साबण वाटतो. आता चालायला याच्यात काय पाटत नाही आहे. पहिल्या ह्याच्यात कोलब्या गावायच्या ना नागराला. हा आता नाही कोलब्या गावात, चण्णीच्या कोलब्या गावायच्या, शिंगट्या पण.
दुपारचे 3 वाजलेत मंडळी. घरी गेलेलो जेवायला. पुन्हा एकदा इकडं आमच्या एरियात अन्नपूर्णा आहे तिथं आलो आहे. खलाटीत नागरून झालेला आहे. आता पुन्हा एकदा इकडचा जो आव्हान आहे तो घेऊन जायचा आहे त्या साईडला. या एरियाला आम्ही खलाटी बोलतो, जो मैदानी भाग असतो तेव्हा. पूर्वी ना सगळीकडे अशी शेती व्हायची. हा डाला आमच्याकडे होता, म्हणजे आजोबा होते ना तेव्हा 20-25 वर्ष, 25च्या वरतीच आमच्याकडे होता हा शेत. मग त्यांनी आमच्याकडनं काढून घेतला. असा ओसाड कसा दिसतो बघा, ही लाईन पण, आणि इकडं भात लावतं. सो ही सगळ्या आठवणी आहेत. तिथं इथं ओसाड आहे ना, शेत नाही करत आहे तिथं, असा भयानक दिसतो. मग जनावरा, चिखल ह्या सगळ्या गोष्टी वाढतात, अशा गोष्टी आहेत. आता सध्या म्हशी चारतात इकडं, गाई चारतात. सांजावला इकडं भात लावून झाला आहे, अर्धाच झाला आहे, कारण अर्धे मूठ तिकडं आता आव्हान काढायला गेले. मूठ कमी पडले, सो तिकडे काढत आहेत. जास्त लेडीजना दाखवत नाही, कारण कॅमेरामध्ये यायला लाजतात, म्हणून थोडा लांबून लांबून करतो आहे. त्यांना सवय झाली की होईल. गावी इकडे जरा कमी येतो ना, त्याच्यामुळे. पावसाला सुरुवात झाली, तिकडे अन्नपूर्णात डबे राहिलेले महिलांचे, ते आता घेऊन जातो आहे. बघा आव्हान काढून. लेट आला काय आव्हान? लेट आला त्याच्यावर मजा आली ना. हां, म्हणजे बाजूची सगळं आलं त्याच्यामुळे तो जड आला. पाऊस पण लेट होता ना. हलवा आहे की महान आहे. महान वर नाही. हां होय. चला, इकडं रस्त्याला पाणी असतं आमच्या इथं, म्हणून रस्ते खराब होतात. त्या साईडला दिसतात बारीक बारीक, हे तिथं आव्हान काढतायत आता. आणि पावसाला सुरुवात झाली. ट्रॅक्टरला आज आराम. प्लास्टिक टाकलेलं आहे. तर मंडळी 2 दिवसापूर्वी लावणी झाली आणि मी आलो कारखान्यात, कारण टी शर्टचं जरा लोड वाढलं, ऑर्डर बुकिंग वाढलेले आहे. सो तिकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. लक्ष नाही दिलं तर कामं पण डिले होतात. बऱ्याच गोष्टी आहेत. स्वतःचा व्यवसाय असला की स्वतः लक्ष दिलं असतं तर बरं असतं. सो गावी लावणी करून पुन्हा एकदा पनवेलला आलो आहे. आता ॲडिटला बसलेलो आणि एंड करायचं विसरलेलो. सर मंडळी, आजची ही व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. शेतीसाठी दिलेला 1 दिवस तो खूप बरं वाटलं. म्हणजे 1 दिवस मी गेलो, पण त्याच्यानंतरला हातपाय सगळे दुखायला गेले, अंगाशी यायला. कारण रोज शेती करतात, त्यांचं कसं होत असेल मानलं पाहिजे. तो शेतीचा पण अनुभव पाहिजे, त्यासाठी गेलेलो आणि बरं वाटलं गावी जाऊन. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.